नमस्कार, मी रेणुका. IBN लोकमत स्पेशलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. जसं आता आपण म्हटलंय की नायजेरियन माफियांचा कसा विळखा आता जाणवायला लागलेला आहे. आपण मागच्याला बघितलं होतं की MD ड्रग्सच्या विळख्यामुळे तरुणाई कशी बर्बाद व्हायला लागलेली आहे. पण आज आपण बघणार आहोत हे नायजेरियन येतात कसे, त्यांचं ड्रग रॅकेट इथे राबवतात कसं, याविषयी आहे IBN लोकमत स्पेशल. या IBN लोकमत स्पेशलला सुरुवात आपण करणार आहोत की मुंबईमध्ये आपण MD नावाच्या ड्रग्सने लाखो तरुणांना आपल्या नादाला कसं लावलेलं होतं हे आपण बघितलं होतं. पण मुंबईमध्ये होणारा हा अंमली पदार्थांचा धंदा अजिबात नवीन नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये जे नायजेरियन आणि इतर आफ्रिकन देशातले जे नागरिक राहतात ते अंमली पदार्थांच्या धंद्यामध्ये त्यांची चलती आहे आणि यातले अनेक जण आता मुंबईतच स्थायिक झालेत आणि त्यामुळे मुंबई पोलिसांच्या वाढत्या डोकेदुखीचं ते कारण ठरतायत. मुंबईचं नाईट लाईफ म्हटलं म्हणजे ड्रग्सचा विषय येणारच. कधी न झोपणाऱ्या या महानगराच्या पोटात दडलंय एक भीतीदायक वास्तव. कारण इथे वाढत असलेली अंमली पदार्थाची मागणी सध्या पोलिसांची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरतीये. अंमली पदार्थाची तस्करी करताना ज्या थक्क करणाऱ्या युक्त्या वापरल्या जात आहेत त्यामुळे पोलिसांना कारवाई करताना नाकी नवलेत. अनेक वेळेला हे जे आफ्रिकन नॅशनल्स त्यांचं हे बघितलेलं आहे की हे जे कोकेनची छोटी पॅकेट्स त्यांनी केलेली असतात, 1-1 ग्रॅमची पॅकेट्स असतात, ती रेक्टममध्ये म्हणजे आपली संडासची जी जागा असते तिथे त्या पुड्याला पोरलेल्या असतात आणि नंतर मग ज्याला हे करायचं त्याला त्यांनी एकदा स्क्वॅटिंग केलं, 1-2 बैठका मारल्या की ते पुड्या बाहेर निघतात. अंमली पदार्थाच्या या नशिल्या धंद्यात गेल्या अनेक वर्षापासून जम बसवलाय तो आफ्रिकन देशातून आलेल्या आडदांड अंगकाठीच्या लोकांनी. विशेषतः 90% जास्त ड्रग पेडलर्स एकट्या नायजेरिया दरिद्री देशातून आलेत. मुंबई पोलिसांनी गेल्या 2 वर्षात केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 150 पेक्षा जास्त नायजेरियन लोकांना ड्रग्सची तस्करी करताना अटक केली. आफ्रिकन नॅशनल्स वरती 2012 मध्ये 66 लोकांवरती कारवाई केली होती, 2013 मध्ये 46 लोकांवरती आणि 2014 मध्ये 44 लोकांवरती ॲक्शन आम्ही म्हणजे त्यांच्यावरती केसेस केलेल्या आहेत फॉर पोझिशन ऑफ कोकेन. मात्र अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या या नायजेरियन्सना मुंबई पोलिसांची फारशी भीती नसते असंच दिसतंय. पोलीस मागे लागले तर पळ काढण्यात ते सराईत आहेत. पकडले गेलेच तर गयावया करत म्हणतात कारवाई करा पण आमच्या देशात आम्हाला परत पाठवू नका. एकदा गुन्हा दाखल झाला की त्यांना भारतात राहून अंमली पदार्थ विकण्याची जणू पावतीच मिळते. ते कॉलेज कॅम्पस, पब्स, उच्चभ्रू वसाहतीच्या ठिकाणी ड्रग्सची विक्री करतात. तस्करीच्या या विरोधात नार्कोटिक्स विभाग कारवाई करतो. IPC अंतर्गत एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला तर त्याला परदेशात पाठवता येत नाही. गुन्हा दाखल होणं म्हणजेच भारतात राहण्याची झालेली ही अधिकृत सोयच आहे. अंमली पदार्थाच्या विरोधात असलेल्या दुबळ्या कायद्यांचा नायजेरियन तस्कर फायदा घेतात. काही महिन्यातच जामिनावर सुटका झाली की पुन्हा जोमाने ड्रग्सची विक्री सुरू होते. अंमली पदार्थांच्या या धंद्यात मुंबईत वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये गेल्या 3 वर्षातच 20 कोटींपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले तर 150पेक्षा जास्त नायजेरियन्सवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र अंमली पदार्थांच्या विरोधात असणारे कायदे आणि असणाऱ्या कायद्यांची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे या अंमली पदार्थांचा धंदा राजरोसपणे सुरूच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह राहुल झोरी, IBN लोकमत, मुंबई. आणि यानंतर आपण बघणार आहोत की भारतामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी मुंबई विमानतळ हे सर्वात सुरक्षित मानलं जातं. गेल्या 10 वर्षातल्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये विमानतळावर कोट्यवधींच्या अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. विमानतळावर रात्रंदिवस पहारा असतो, पण असा पहारा देऊनही अंमली पदार्थांचे तस्कर कोणते छुपे मार्ग वापरतात हे सांगणारा राहुल झोरीचा स्पेशल रिपोर्ट. मुंबई विमानतळ. मिनिटाला लँडिंग आणि टेक ऑफ होणाऱ्या या गजबजलेल्या विमानतळावर सुरक्षा यंत्रणांचा जागता पहारा असतो. पण तरीही जगभरातले अंमली पदार्थ या सुरक्षा कवचातल्या भोकामधून रस्ता काढत मुंबईत पोहोचतात. गेल्या वर्षभरात या विमानतळाच्या मार्गाने झालेली अंमली पदार्थांची तस्करी ही गेल्या 10 वर्षातली सर्वात जास्त आहे. 2012 मध्ये 35.5 कोटी रुपयांचे ड्रग्ज इथे जप्त करण्यात आले होते. तर 2013 मध्ये हा आकडा दुपटीपेक्षा वाढून 85 कोटींच्या वर गेला. ड्रग्सचा हा हवाई मार्ग बघूया. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, शोभेच्या वस्तू, लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये लपवून तस्करी केली जाते.
फळांमधून केटामाइन ड्रग्सचीही तस्करी केली जाते. गळा, पोट, गुदद्वार अशा शरीराच्या अवयवात कोकेनच्या गोळ्या लपवल्या जातात. खाद्यपदार्थांमधून बकऱ्यांच्या पोटातूनही कोकीनची तस्करी केली जाते. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अंमली पदार्थाचे कॅप्सूल स्वतःच्या पोटात लपवून आणले जातात. अशी तस्करी करणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला 90% धोका असतो. तरीही कोकीनचे माफिया पैशांचा आमिष दाखवत गरीब नायजेरियन्सकडून ही कामं करून घेतात. भारतात 2013 मध्ये पहिल्यांदा असा प्रकार उघडकीस आला होता. टांझानियाच्या एका नागरिकानं विमानतळावरची सर्व सुरक्षा भेदत आपल्या पोटात कोकेनने भरलेल्या 1 नाही 2 नाही तर चक्क 100 गोळ्या लपवून आणल्या होत्या. त्यातली 1 गोळी पोटात फुटली आणि त्याचा जीव गेला. त्यानंतर कुठे हा प्रकार उजेडात आला. मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र ही तस्करी रोखण्यासाठी या व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणांना रोखण्याबरोबरच अंमली पदार्थाच्या विरोधातील कायदे कठोर करण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह राहुल झोरी, IBN लोकमत, मुंबई. आणि हे 2 स्पेशल रिपोर्ट बघितल्यानंतर आता आपण बोलणार आहोत आजचे आपले पाहुणे नार्कोटिक्स विभागाचे सिनियर PI सुहास गोखले सर आता आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. आपण बघतो की कशा पद्धतीनं एकीकडे तरुणांना देखील या व्यसनाच्या तरुण देखील हे व्यसनाधीन होत आहेत, पण एकीकडे तुमच्या तुम्ही देखील आतापर्यंत अनेक वर्ष या सगळ्या केसेस अगदी जवळून बघितलेल्या आहेत. काय प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवतो, खास करून कायद्यामधून हे जे नायजेरियन युवक आहेत किंवा हे जे सगळे तस्कर आहेत हे पळवाटा शोधतात कसे? पळवाटा शोधण्याचं हे म्हणण्यापेक्षा 1985 सुद्धा अंमली पदार्थ विरोधी कायदा होता. त्याच्यामध्ये अत्यंत स्ट्रिंजंट पनिशमेंट होत्या. त्याच्यात लवकर जामीन मिळत नव्हता. आता 2001 मध्ये जी अमेंडमेंट झाली आहे त्याच्यानंतर त्या अमेंडमेंटनुसार अंमली पदार्थाच्या बाळगणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये कमर्शियल क्वांटिटी आणि नॉन कमर्शियल क्वांटिटी असे 2 प्रकार करण्यात आलेले आहेत. नॉन कमर्शियल क्वांटिटी जर एखाद्या माणसांनी बाळगलेली असेल तर त्याला जामीन मिळू शकतो. ऑफकोर्स कमर्शियल क्वांटिटी असली तरीसुद्धा काही काळानंतर याच्यासाठी जामिनासाठी ते अर्ज करू शकतात आणि कोर्टालाही त्यांचं म्हणणं ऐकायला लागतं. ऑफकोर्स कमर्शियल क्वांटिटी असेल तर सरकारी वकिलांचं म्हणणंही विचारात घेतलं जातं. सर, बरोबर आहे. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणत होतात की काही वेळेला कोर्टामध्ये देखील तुम्हाला याबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागतं की कशा पद्धतीचे ड्रग्ज वापरले जातात किंवा एकूणच पळवाटा तर शोधत असतातच, पण यामध्ये तुम्हाला कारवाई करण्यामध्ये काय काय अडथळे येत असतात. तुम्हाला कळतंय की समोरची व्यक्ती चूक करते आहे, गुन्हा करते आहे, पण त्याला अटक करण्यामध्ये किंवा त्यांना जामीन मिळण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही देखील काही प्रयत्न केलेले आहेत? हां, जामीन मिळू नये म्हणून आमचे नेहमीच प्रयत्न चाललेले असतात. पण एक सर्वसाधारण हे आफ्रिकन नॅशनल्स जे आहेत त्यांच्या बाबतीतलं एक बघितलेली एक प्रोसेस लक्षात आली आता की काही दिवस 2-3 महिने कारागृहात काढल्यानंतर त्यांच्या वकिलामार्फत अर्ज दाखल केला जातो की आरोपीला जामीन मिळावा. त्याचा हक्क आहे तो. न्यायालय परदेशी नागरिक आहे, तो पळून जाण्याची शक्यता हे विचारात घेऊन पहिल्यांदा श्युरिटीची अमाऊंट जामिनाची अमाऊंट अबाउट 3-1 लाख किंवा 5 लाखापर्यंत वगैरे सुद्धा सुरुवातीला सांगतात. क्वांटिटी जेवढी ड्रगची असतील त्याप्रमाणे. त्याच्यानंतर काही दिवस काढल्यानंतर वकील पुन्हा अर्ज करतात की हा फॉरेन नॅशनल असल्यामुळे त्याला एवढा मोठा जामीन मिळत नाही आहे, जामिनाची रक्कम कमी करावी. ती रक्कम कमी झाली की परत काही दिवस जेलमध्ये काढून त्याच्यानंतर तिसरा अर्ज दाखल केला जातो की हा जेलमध्ये राहून जामीन अजूनही शोधू शकत नाही आहे, त्यामुळे त्याला कॅश बेलची ऑर्डर झाली तर बरं होईल. मग कॅश बेलची ऑर्डर झाली की ते कॅश पैसे टाकतात आणि जामिनावरती सोडतात. जामिनावरती सुटल्यावरती त्यांना भारतात राहण्याचं एक लायसन मिळाल्यासारखं होतं, कारण त्यांना डिपोर्ट केलं तर ती केस पेंडिंग राहणार, त्यामुळे त्यांना डिपोर्ट करता येत नाही. त्यामुळे आम्ही कधीही एखादा नायजेरियन पकडला की आफ्रिकन नॅशनल पकडला आणि त्याला जर डिपोर्ट करतो असं जर त्यांना वाटायला लागलं, कारण गेल्या वर्षी आम्ही अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एकूण 13 नायजेरियन्सना डिपोर्ट केलं होतं. असं जर त्यांना वाटायला लागलं तर लागलीच ते केसचे पेपर दाखवतात किंवा केस नंबर सांगतात, साहेब माझ्यावरती केस पेंडिंग आहे त्यामुळे मला आता डिपोर्ट करू नका. कारण त्यांचं कसंही करून त्यांना भारतामध्ये राहणं हे त्यांचं उद्दिष्ट असतं.
निश्चितच हे प्रमाण किती आहे आणि यामध्ये काय काय आणखीन घडामोडी घडता आहेत, कशा पद्धतीनं मुंबई असेल किंवा आजूबाजूचे जे भाग आहेत, आजूबाजूची उपनगरं आहेत, वसई असेल, विरार असेल, नालासोपारा असेल, अशी काही ठिकाणं हे जे सगळे नायजेरियन युवक आहेत ते कशा पद्धतीनं टार्गेट करतायत याविषयी देखील आपण एक स्पेशल रिपोर्ट बघणार आहोत. पण एका ब्रेक नंतर पहा फक्त IBN लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत की एखादा भारतीय जर परदेशात कुठेही गेला तर तिथे त्याचं जाण्याचं कारण काय, तिथे त्या ठिकाणी तो किती वेळ राहणार आहे, याबरोबरच परदेशात ज्या ज्या ठिकाणी भेट द्यायची आहे या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती त्या देशातल्या पोलिसांना देणं बंधनकारक असतं. पण भारतामध्ये असे नियम सर्रास धाब्यावर बसवले जातात. आओ जाओ घर तुम्हारा याप्रमाणे कुणीही येतं आणि कुठेही राहत असतं. आणि यामुळेच बेकायदेशीर मार्गानं राहणाऱ्या नायजेरियन लोकांच्या वस्त्या मुंबईजवळच उभ्या ठाकतायत. वसई विरार ही जुई शहरं मुंबईपासून फक्त तासाभराच्या अंतरावर वसली आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या या शहरांमध्ये सध्या नायजेरियन नागरिकांची वस्ती सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरतोय. मुंबईपासून थोडं दूर असली तरी मुंबईशी नीट जोडली गेलेली विरार, वसई, नालासोपारा, मीरा रोड तसंच कोपरखैरणे आणि नवी मुंबईतल्या अनेक भागात नायजेरियन तरुण स्थायिक झाले आहेत. यातल्या 90% जास्त नायजेरियन्सनी कायद्या धाब्यावर बसवत आपली घरं थाटली आहेत. इथे सुमारे 300 ते 400 निग्रो राहतात. ते सगळे भाड्यावरच आहे. इथे सगळे इनलिगल बिल्डिंग आहे म्हणून इथे भाडं भेटत नाही आणि हे लोक डबल भाडं देतात म्हणून लोक त्यांना थांबवतात. दलाली छान भेटतात त्यांच्याकडून. हे दुप्पट ते अडीच पर्यंत. नालासोपारा परिसरात आचळे रोडवरची ही नायजेरियन वस्ती. रेल्वे रुळाला लागून पूर्वी डम्पिंग ग्राउंड असणाऱ्या या परिसरात अनधिकृतपणे उभारलेल्या आणि अर्धवट बांधकाम झालेल्या 50 ते 60 इमारती आहेत. या इमारतींपैकी 50%पेक्षा जास्त इमारतींचा ताबा फक्त आणि फक्त नायजेरियन्सनेच घेतल्याची माहिती IBN लोकमतला मिळाली. इथे 600 पेक्षा जास्त नायजेरियन नागरिक बिनधोकपणे राहतात. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या 600 पैकी फक्त 14 जणांची अधिकृत नोंदणी असल्याचं समोर आलंय. मात्र सगळं काही माहीत असताना पोलीस आणि स्थानिक प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. मुंबईतली ही 5 मजली इमारत जी की संपूर्णपणे नायजेरियन नागरिकांच्या वस्तीनं भरलेली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अनधिकृतपणे हे नागरिक या बिल्डिंगमध्ये राहत आहेत. मुंबईतल्या जवळपास 90% ड्रग स्मगलिंगमध्ये नायजेरियन लोक असतात हे उघडपणे सर्वांनाच माहिती आहे. मात्र तरीही पोलिसांकडून कुठलीही कारवाई या संदर्भात केली जात नाहीये. नालासोपारा, हनुमान नगर, वसंत नगरी, ओसवाल नगरी या ठिकाणी नायजेरियन नागरिकांच्या मोठ्या वस्त्या वाढत आहेत. या परिसरात घरभाडं 2000 रुपयापर्यंत आहे. मात्र नायजेरियन नागरिकांना घरं भाड्यानं देताना त्यांच्याकडून तिप्पट रक्कम वसूल केली जाते. 2च्या जागी 6000 भाडं मिळवण्यासाठी इथले घरमालक कोणतीही शहानिशा न करता किंवा कागदपत्रांची पूर्तता न करता फक्त पैशांच्या हव्यासापोटी आपली घरं भाड्याने देतात आणि देशाचं मोठं नुकसान करतात. प्रसेनजीत इंगळेसोबत राहुल झोरी, IBN लोकमत, मुंबई. आणि या संदर्भात आजचे आपले पाहुणे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. गोखले सर, आपण बघतोय की कशा पद्धतीनं चित्र आहे की पैशांचा हव्यास आता त्यांना या सगळ्यांना वाटतंय की कदाचित पैसे जास्त मिळत आहेत म्हणून ते त्यांना जवळ करतायत, त्यांना राहायला खोल्या देतात. एक तर बांधकाम देखील अनधिकृत आहे. त्यांना जाणीव आहे का की आपण कशा पद्धतीनं गुन्हेगारीला एक प्रकारे खतपाणी घालतोय? या संदर्भात तुमचा काय अनुभव? जाणीव असण्यापेक्षा सुद्धा ते स्वतःचा फायदा बघतात. कारण अनेकदा असंही बघितलेलं आहे आम्ही की नायजेरियन्सना ज्याला आम्ही किंवा आफ्रिकन नॅशनल्सना आम्ही अटक करतो, अटक केल्यानंतर तपासातली पहिली स्टेप असते की आरोपीच्या घराची झडती घेतली जाते. घराच्या तिथे काही आक्षेपार्ह काही हे ठेवलेलं असेल तर ते शोधण्यासाठी घराची झडती घेतली जाते. त्यावेळेला अनेक वेळेला लक्षात आलेलं आहे की आरोपीला अटक केलं आहे हे लक्षात आल्यानंतर त्या आफ्रिकन नॅशनलच्या घरातलं जे चांगलं लॅविश फर्निचर त्यांनी हे केलेलं असतं ते सगळं घरमालकाच्या घरात गेलेलं असतं. आणि हा एक ॲडेड बेनिफिट असतो त्यांना. मग एक दुप्पट तिप्पट भाडं मिळतं. प्लस त्या आरोपीला अटक झाली की त्याच्याकडचं सगळं सामान घरमालक विनासायास वापरू शकतात. आणि ते 8% जामिनावरती सुटेपर्यंत हे झालेलं असतं तोपर्यंत ते काही बोलूही शकत नाहीत आणि ते परत तिकडे फिरकतही नाहीत.
बरोबर सर, पण त्यांना म्हणजे जसं तुम्ही म्हणता आहात की अशा पद्धतीनं सामान सापडतं आहे, पण अशा संदर्भात त्यांना जनजागृती करण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का, किंवा त्याचं गांभीर्य त्यांना कळवण्यासाठी काही प्रयत्न होतात का? नाही, आता मी मध्यंतरी ठाणा ग्रामीणच्या पोलिसांसाठी सुद्धा एक अवेअरनेस हे केलं होतं, वर्कशॉप चालवलं होतं. त्याला मी तिथले जे त्यांचे इन्चार्ज आहेत त्यांनाही रिक्वेस्ट केली होती की तुम्ही स्थानिक पोलिसांच्या मदतीने जर हे जे घरमालक आहेत त्या घरमालकांवरती जर तुम्ही काही कारवाई केलीत किंवा त्यांना जर परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगता आलं किंवा जर गांभीर्य समजत नसेल तर कायदेशीर कारवाई केली तर हे आफ्रिकन नॅशनल्स जे अनधिकृत रीतीने राहत आहेत ते डिस्टॅबिलाइज होतील. आणि ते जर डिस्टॅबिलाइज झाले तर ठाणा ग्रामीणचीही डोकेदुखी कमी होईल आणि मुंबईमधला खूप मोठा त्रास आणि व्यसनी याचा एक जो मोठा विळखा पडलेला आहे तो कमी होईल. निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि या विषयावर आम्हाला विश्लेषण करून सांगितलं. खास करून पोलिसांची बाजू काय आणि कशा पद्धतीनं या संदर्भात जनजागृती होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत हे सांगितलं. त्याबद्दल एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत आयबीएन लोकमत स्पेशलमध्ये. पहा फक्त आयबीएन लोकमत. पोलीस म्हटलं की आपण म्हणतो की कायदा आणि सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी होते की नाही, किंवा गुन्हेगारांचा पाठपुरावा करणं, या सगळ्यावर पोलिसांची नजर असते. पण मुंबईमध्ये मालवणी पोलीस जे आहेत ते सध्या नायजेरियन गुन्हेगाराचा पाहुणचार करण्यात व्यस्त आहेत. एक स्पेशल रिपोर्ट. गेल्या 10 महिन्यांपासून मुंबईतलं मालवणी पोलीस स्टेशन वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलंय. अंमली पदार्थांची तस्करी करताना पकडल्या गेलेल्या एका नायजेरियन गुंडाचा पाहुणचार करण्याची वेळ मालवणी पोलिसांवर आली आहे. कोलाटव एड्रिस ओहा माटोडा उर्फ ऑडिओ असं त्याचं नाव आहे. मालवणी पोलिसांनी गेल्या वर्षी अंमली पदार्थांची तस्करी करताना ऑडिओला पकडलं होतं. यावेळी त्याचा व्हिसा संपल्याचं लक्षात आलं. याबद्दल ऑडिओला 8 महिन्यांची शिक्षाही झाली. ही शिक्षा संपल्यानंतर कोर्टानं ऑडिओला मालवणी पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. तेव्हापासून ते आज तागायत ऑडिओनं मालवणी पोलीस स्टेशनलाच आपलं घर बनवलंय. केसमध्ये त्याला 8 महिने 14 दिवसाची सजा लागली. सजा कंप्लीट केल्यानंतर कोर्टाने तो आमच्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये दिला. मग त्याला त्याच्या मायदेशी पाठवण्यासाठी एक प्रोसेस असते. FRRO आणि त्याची अम्बॅसी, त्या देशाची अम्बॅसी यांच्यामध्ये एक प्रोसेस पूर्ण होते आणि त्याच्यानंतर त्याला डेप्यूट केलं जातं. ती प्रोसेस करायला थोडा वेळ लागला आणि ती प्रोसेस आता कंप्लीट झालेली आहे. त्याला पाठवण्यासाठी जो तिकिटाचा फंड आहे तो मॅनेज करून आम्ही त्याचं तिकीट मॅनेज करतो आणि त्याला तिकडे पाठवतो. तो आता शिक्षेसाठी तुरुंगात नसल्यामुळे दिवसभर फिरायला बाहेरही जातो. पण दिवस मावळतात हा आपल्या सध्याच्या सासूरवाडीत म्हणजेच मालवणी पोलीस स्टेशनला हजेरी देतो. आम्ही ऑडिओशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने कॅमेरासमोर बोलायला नकार दिला. खरं तर ऑडिओला त्याचाच देश परत घ्यायला टाळाटाळ करतोय. त्याला नायजेरियात परत पाठवण्यासाठी जवळपास 65,000 रुपये खर्च होणार आहे. हा खर्चही पोलीस तिकीट फंडातूनच केला जाणार आहे. मात्र यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखीही वेळ लागणार आहे. तोपर्यंत या नायजेरियन घरजावयाचा पाहुणचार करण्याशिवाय मुंबई पोलिसांना गत्यंतर नाहीये. राहुल झोरी, आयबीएन लोकमत, मुंबई. आणि यानंतर आयबीएन लोकमत स्पेशलमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त आयबीएन लोकमत.